आभार मानतो. त्याचबरोबर आपले ज्येष्ठ नागरिक सत्ताभाऊ कदम आपले ते बक्षीस देणारे सर्व असणारे आपले गावचे नागरिक सर्व दुकानदार हे सर्व आपले आलेले मित्रमंडळी सर्वांसाठी आल्याबद्दल आभार मानतो. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद सरपंच साहेब. आवाज बारीक करतो. हॅलो, धन्यवाद सरपंच साहेब. या ठिकाणी कर्ज आलेल्या सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत करत असताना यानंतर मान्यवरांचे सन्मान आपण या ठिकाणी मंचावरती करतोय. सगळ्या शिवस्वराज्य युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे सगळ्यांनी उजव्या बाजूला यायचे. या ठिकाणी आपण प्रथमतः अतिथी देवो भव या तत्वप्रमाणे आलेल्या पाहुण्यांचं स्वागत आपल्या शिवस्वराज्य युवा प्रतिष्ठान गावातील सर्व तरुण सहकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी जिंदाळे प्रीमियर लीगच्या वतीनं संपन्न करतोय. खास आपल्याला या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकासाठी 41,000 रुपयाचं भव्य दिव्य पारितोषिकासाठी ज्यांनी विशेष सहकार्य केलं आपल्याच आटपाडी तालुक्याच्या कार्यक्षम पंचायत समिती सदस्य आणि सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या सर्वेसर्वा डॉक्टर मीनाक्षीताई पुजारी ताईंचा सन्मान आपण या ठिकाणी मंचावरती करतोय. मी प्रथमतः कमिटी मेंबर सगळ्यांना विनंती या ठिकाणी या. सगळे जे काही 11 कमिटी मेंबर आहेत त्यांना विनंती आपण सगळ्यांनी या ठिकाणी यायचंय. सचिन मंडले सर, शरद जरा चला सगळेजण, रघुनंदन जगदाळे सगळ्यांना विनंती, अविनाश काळे सगळ्यांनी या ठिकाणी यायचे. विनोद कदम, सचिन कदम, सलीम काझी, रोहन जगदाळे त्याचप्रमाणे उद्धव गायकवाड या सगळ्यांना विनंती आपण या ठिकाणी यायचे. आणि सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो की उद्धवभाऊ गायकवाड आपण या ठिकाणी मंचावरती यायचे. विनोद भैया कदम आपण दोघांनी ताईंचा सन्मान मंचावरती या ठिकाणी कमिटीच्या वतीनं संपन्न करावा. सर्व आपल्या जिंताळे प्रीमियर लीगच्या आयोजक कमिटीच्या वतीनं या ठिकाणी सन्मान होतोय. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया ताईंसाठी. आपण पाहतोय आपल्या या सातत्यानं चिंताळे गावावरती विशेष सहकार्य ताईंचं नेहमी लाभतं. याही वर्षी तरुणांसाठी आपण पाहतोय खरं तर या ठिकाणी द्वितीय क्रमांकासाठी आपल्याला 41,000 रुपयाचं पारितोषिक ताईंच्या माध्यमातून मिळालं. ताई आपलंही मनापासून या ठिकाणी आभार या ठिकाणी व्यक्त करतो. सर्व जे काही बक्षीस वितरण आहे त्याचं सगळ्या फोटो सेशन होईल याची नोंद घ्या. आलेल्या सर्व मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. या ठिकाणी आपण जोरदार टाळ्या वाजवूयात ताईंसाठी. डॉक्टर मीनाक्षीताई पुजारी आटपाडी तालुक्याच्या कार्यक्षम पंचायत समिती सदस्य ताईंच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं आपल्याला बक्षीस लाभलं. ताई धन्यवाद देतो. त्यानंतर पुढील सन्मान आपल्या चिंचाळे नगरीचे लोकनियुक्त सरपंच आदरणीय संजय शेठ कदम साहेबांचाही सन्मान आपण या ठिकाणी करतोय. त्यांनी या स्पर्धेला आपल्या 11,000 रुपयाची देणगी दिली. एकदा टाळ्या वाजवूया सरपंच साहेबांसाठी देखील हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो. सचिन मंडले सर, रघुनंदन जगदाळे या दोन्ही आमच्या आयोजक कमिटीतील सदस्यांना विनंती राहील आपल्या शुभ हस्ते सरपंच साहेबांचा सन्मान मंचावरती संपन्न करावा. वैभव जाधव या ठिकाणी संपर्क करा. धन्यवाद सरपंच साहेब यांचे आपल्याला विशेष सहकार्य या ठिकाणी लाभलं. धन्यवाद. यानंतर पुढील सन्मान आपण या ठिकाणी करतोय. मुंबई या ठिकाणी आपण पाहतोय कार्यरत असलेले प्रसिद्ध उद्योगपती आणि ज्यांचा संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाला बापूराव शेठ सुपर किंग संघाचे संघ मालक आदरणीय बापूराव शेठ माने साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो सचिनजी कदम आणि सलीमजी काझी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण संघ मालकांचा सन्मान या ठिकाणी मंचावरती करतोय. आदरणीय
बापूराव शेठ माने यांचा सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय. संघ मालकांचा सन्मान देखील आपण या ठिकाणी आज संपन्न करणार आहोत. टाळ्या वाजवा एकदा जोरदार. त्यांचाही संघ यावर्षी आपण पाहतोय जबरदस्त खेळताना पाहायला मिळाला. त्या संघाचे कॅप्टन होते विनोद कदम. अडलक टीम काही चुकांमुळे जरी बाहेर पडले असेल, पुढच्या वर्षी तुम्हालाही शुभेच्छा. त्यानंतर पुढील सन्मान या स्पर्धेसाठी आपण पाहतोय खेळाडूंना सातत्यानं प्रेरित करणारे आपले ज्येष्ठ मार्गदर्शक दत्तात्रय मामा कदम यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. हा सन्मान करतील रोहनजी जगदाळे आणि विनंती राहील आपले समाधान नाना गायकवाड यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण दत्तात्रय मामा कदम यांचा सन्मान आणि मामांच्या माध्यमातून 2000 रुपयाची देणगी आपल्या या स्पर्धेसाठी प्राप्त होते. मामा आपल्या मनापासून धन्यवाद. आणि जे काही ऑप्शन बोली प्रक्रिया झाली होती त्यावेळेला मला वाटतंय दत्तात्रय मामा कदम म्हणजेच विनोद शेठ कदम यांनी आणि पंकज निकम यांनी भोजन ठेवलं होतं. त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे यानंतर पुढील सन्मान आपण या ठिकाणी करतोय. सुरेश भाऊ यांचाही सन्मान आपण या ठिकाणी मंचावरती करतोय. सुरेश भाऊ गलांडे साहेबांना विनंती राहील आपलाही सन्मान होतोय. हा सन्मान करण्यासाठी वैभव जाधव यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे अविनाश काळे आपल्या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सुरेश भाऊ गलांडे यांचा सन्मान या ठिकाणी मंचावरती होतोय. धन्यवाद. यानंतर पुढील सन्मान सर्व उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण संघ मालकांचे सन्मान करणार आहोत. मी मान्यवरांना एक विनंती करतो की आपण सर्वांनी पुढे यायचे. या ठिकाणी आता जे काही मान्यवरांचे आणि पुढील सत्कार आहेत ते भरपूर आहेत. आपले कमिटीले सदस्य थोडेसे चेअर खाली घ्या. मान्यवर या ठिकाणी बसतील. हा टेबल थोडा पुढे घ्या. लाईव्ह वाले थोडासा कॅमेरा पण मागे घेतो. ओके ताईंना विनंती करतो 1 मिनिट आपण फक्त सर्वांनी पुढे यायचे. पारितोषिक वितरण सोहळ्याला देखील आपण या ठिकाणी सुरुवात करत असताना पुढील काही सन्मान या ठिकाणी आपण मंचावरती यादी संपन्न केलेले आहे. त्यानंतर जे काही बक्षीस दाते होते त्या बक्षीस दात्यांचा देखील सन्मान या ठिकाणी होतोय. मंडळी या ठिकाणी आपण पाहतोय आपल्या या स्पर्धेसाठी 51,000 रुपयाचा प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला ज्यांनी दिलं श्री किशोर शेठ कदम श्रीनाथ गोल्ड टेस्टिंग सेंटर उत्तर प्रदेश यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. किशोर शेठच्या वतीने जर कोणी प्रतिनिधी असाल आदरणीय संजय शेठ कदम यांना विनंती करतो की आपण प्रतिनिधी म्हणून त्यांचा सन्मान या ठिकाणी स्वीकारावा. आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो की बापूराव शेठ माने यांना विनंती राहील दादा आपल्या शुभ हस्ते आपण संजय शेठ कदम साहेबांचा सन्मान. ओके चला ठीक आहे. सरपंच साहेबांनी सांगितले की प्रतिनिधी म्हणून मी सन्मान स्वीकारलेला आहे. धन्यवाद. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकासाठी 31,000 रुपयाचं पारितोषिक आपल्या ज्यांनी दिलं प्रेम ज्वेलर्सचे ओनर करसंडे नगरीचे युवा उद्योजक प्रेम शेठ जरग यांनाही विनंती राहील की आपण पुढे यायचे. प्रेम शेठ आपलाही सन्मान होतोय. हा सन्मान करण्यासाठी संजय शेठ कदम सरपंच साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते प्रेम यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करावा. त्यानंतर चौथ्या क्रमांकासाठी 21,000 रुपयाचं भव्य दिव्य पारितोषिक ज्यांनी आपल्याला दिलं विजय शेठ गायकवाड यांचाही सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. विजय शेठ आहेत का? नाहीये.
त्यांचे प्रतिनिधी म्हणून गायकवाड परिवारातील कोणी सदस्य असेल त्यांचे प्रतिनिधी ओंकार गायकवाड यांना विनंती राहील समाधान नाना विजय शेठ गायकवाड यांच्या वतीने आपण हा सन्मान स्वीकारावा. मी आदरणीय डॉक्टर मीनाक्षीताई पुजारी ताईंना विनंती करतो की या 4थ्या क्रमांकाच्या बक्षीसदात्यांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न करावा. या ठिकाणी आपण पाहतोय खर तर पुढील सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. संपूर्ण स्पर्धेसाठी जे सगळे फ्लेक्स आपल्याला ज्यांनी सौजन्य दिलं ते आरती सिल्वर विशाखापट्टणम संजय शेठ थोरात आणि आरती गोल्ड कल्याण मुंबई विजय शेठ थोरात या थोरात बंधू मान्यवरांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करतोय. प्रतिनिधी म्हणून विनोद थोरात यांना विनंती करतो की या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे आणि दिनकर दादा कदम यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करायचा आहे. त्याचप्रमाणे दिलीप भाऊ जगदाळे यांना विनंती राहील भाऊ आपण पुढे यायचंय हा सन्मान करण्यासाठी. एक मिनिट दिनकर दादा, एक मिनिट. दिलीप भाऊ चला ना. ओके, पुढील सन्मान आपण एक या ठिकाणी लवकर संपन्न करतोय. मला वाटते पंच या स्पर्धेसाठी आपल्याला ज्याने लाभलेले आहेत या स्पर्धेसाठी 3 पंच होते. त्यामध्ये विकी मोरे सर, सुहास मंडले आणि रोहित जाधव या तिन्ही पंचांचा आपण सन्मान या ठिकाणी करतोय. त्यांना लांब जायचे त्यामुळे आपण तिन्ही पंचांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. तिघांनाही विनंती करेल आपण ताबडतोब या. दिलीप भाऊ यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आणि प्रेमशेठ जरग यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. तिन्ही पंच समोर या. धन्यवाद मित्रांनो. पंचांचे निर्णय आवडले असेल एकदा टाळ्या वाजवा सर्वांनी. कोणताही वाद कोणतंही भांडण होऊ दिलं नाही. तिन्ही पंचांचं मी खरं तर कौतुक करतो, धन्यवाद देतो. त्यानंतर पुढील सन्मान आपण या ठिकाणी करतोय. या संपूर्ण स्पर्धेला YouTube लाईव्ह सौजन्य देणारे आणि ज्यांनी आपण पाहतोय फायनलच्या संघाचं संघ मालकत्व घेतलं होतं आणि ज्यांचा संघ यावर्षी आपल्याला प्रथम क्रमांकाचा पारितोषिक मिळवताना पाहायला मिळाला असे दुबई या ठिकाणी कार्यरत असलेले सागर शेठ जाधव आणि सुधीर शेठ जाधव यांच्या माध्यमातून लाईव्ह सौजन्य होतं आणि संघ मालकत्व पण होतं. त्याबद्दल दोन्ही सन्मान आपण एकत्रित करतोय. विनंती करतो सागर शेठ जाधव आणि सुधीर शेठ जाधव दोघांनी यायचंय आणि हा सन्मान करण्यासाठी मी आदरणीय दत्तात्रय मामा कदम यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सुधीर शेठ जाधव यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करावा. मित्रांनो, बक्षीस वितरणासाठी वेळ लागला तरी चालेल, परंतु प्रत्येकानं फुलाची पाकळी म्हणून प्रत्येकाचं काही ना काही योगदान आहे, विशेष सहकार्य आहे. त्याशिवाय ही स्पर्धा उभी राहू शकत नाही. त्यामुळे कमिटीने सांगितले की प्रत्येक मान्यवराचा सन्मान यावर्षी आपण संपन्न करत आहोत. त्यानंतर समालोचक सौजन्य ज्यांनी आपल्याला या स्पर्धेसाठी दिलं आदरणीय गणेश शेठ चोपडे साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. मी विनंती करतो गणेश शेठ चोपडे दादा आपणही या ठिकाणी पुढे यायचंय. प्रतिनिधी जर नसतील तर आहेत ना गणेश भाऊ, आहेत ना, या गणेश भाऊ आहेत. गणेश भाऊ आलेले दरम्यानच्या काळामध्ये गणेश भाऊंचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. गणेश भाऊ आपल्या मनापासून स्वागत. आणि देविदास शेठ जाधव यांच्या शुभ हस्ते आपण गणेश शेठ चोपडे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. मी देविदास भाऊंना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते गणेश शेठ यांना सन्मानित करायचं आहे. टाळ्या वाजवा सर्वांनी. तिथं जोरदार मला वाटते काहीतरी 21,000 रुपये समालोचकसाठी आपण पाहतोय त्यांनी सौजन्य दिलेलं आहे. भाऊ आपल्या मनापासून हार्दिक स्वागत. चषक आपण सौजन्य या स्पर्धेसाठी पाहिलं. त्यांच्या माध्यमातून सुंदर अशा ट्रॉफी आपल्याला या ठिकाणी प्राप्त झाल्या. प्रेमशेठ जरग यांचाही सन्मान आपण याआधी जरी मला वाटतं संपन्न आले ना. प्रेमशेठ टाळ्या वाजवा. प्रेमशेठ यांच्या माध्यमातून संपूर्ण ट्रॉफी आपल्याला या ठिकाणी प्राप्त झाल्या. त्यांचाही सन्मान आपण याआधी संपन्न केलेला आहे. प्रेमशेठ आपल्या मनापासून धन्यवाद. त्यानंतर पुढील सन्मान आपण या ठिकाणी करतोय.
आपल्या चिंचाळे नगरीचे लोकनियुक्त सरपंच संजय शेठ कदम यांच्या वतीने 11,000 रुपये देणगी या ठिकाणी प्राप्त झाली. सरपंच साहेबांचा देखील सन्मान आपण याआधी संपन्न केलेला आहे. टाळ्या वाजवायला सरपंच साहेब यांच्यासाठी देखील. त्यानंतर 11,001 रुपयाची रोख रक्कम देणगी देणारे अविनाश शेठ काळे के चैन छत्रपती संभाजीनगर यांचाही सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. अजय शेठ शिंदे यांना विनंती राहील आपल्या शुभ हस्ते भाऊ आपण अविनाशजी काळे के चैन छत्रपती संभाजीनगर आणि 4थ्या क्रमांकाचे ते यावर्षी मला वाटते मानकरी देखील ठरलेले आहे. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. अजित भाऊ शिंदे या. यानंतर पुढील सन्मान दत्तात्रय शेठ चोपडे दादांच्या माध्यमातून देखील 11,000 रुपयाची देणगी आपल्याला प्राप्त झालेली आहे. दत्तात्रय भाऊ चोपडे यांना विनंती करतो की दादा आपणही या ठिकाणी पुढे यायचंय. हनुमान शेठ भंडलकर यांच्या शुभ हस्ते दत्तात्रयजी चोपडे साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. गणेश भाऊ तुम्ही या सन्मानाचा स्वीकार करायचा आणि सत्काराचं जे काही साहित्य आहे सर्व पोच आपण प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी पोच करावं. गणेश चोपडे साहेब आपण पाहतोय या सन्मानाचा स्वीकार करतील. त्यानंतर शफिक सर तांबोळी करसुंडी नगरीचे ग्रामपंचायत सदस्य भाऊंच्या माध्यमातून देखील 11,000 रुपयाची देणगी प्राप्त होते. मी शफिक सर तांबोळी यांना विनंती करतो की भाऊ आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर पुढे यावं. ज्यांनी आज सर्व खेळाडूंसाठी सुंदर अशा सुरक्षित भोजनाची व्यवस्था अल्पहार या ठिकाणी ठेवला असे दानशूर व्यक्तिमत्व भानुदास शेठ बाने साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होते. त्यांनाही विनंती करतो की दादा आपण या ठिकाणी पुढे येऊन स्थानापन्न व्हायचंय. भानुदास शेठ बाने साहेबांना विनंती राहील आपणही या ठिकाणी पुढे येऊन स्थानापन्न व्हायचंय. त्यानंतर श्रीकांत दादा देशमुख यांचंही आपण पाहतोय आज अल्पहारासाठी आपल्याला विशेष सौजन्य लाभलेलं आहे. दादांचंही शुभागमन होते. दादा आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हायचंय. त्यानंतर पुढील सन्मान विनय विलास शिंदे विकेराज कंस्ट्रक्शनचे मालक विनयजी शिंदे यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करतोय. या विनय विकासजी गायकवाड यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. त्यानंतर पुढील सन्मान 7,000 रुपयाची रोख रक्कम देणगी आपल्याला ज्यांच्या माध्यमातून लाभली असे संतोष शेठ गायकवाड आणि सागर शेठ गायकवाड SSTC सेलिकरचे सर्व दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपलाही सन्मान होतोय. त्यानंतर किरण शेठ कदम यांच्या माध्यमातून 5,100 रुपयाची देणगी आपल्याला प्राप्त झालेली आहे. या किरण शेठ विनंती राहील आपलाही सन्मान होतोय. अनिलजी केंद्रे साहेबांना विनंती राहील आपल्या शुभ हस्ते आपण किरण शेठ कदम यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करावा. धन्यवाद किरण शेठ. असं सहकार्य दरवर्षी आम्हाला आपलं या ठिकाणी लाभेल. त्यानंतर दिनकर शेठ कदम दादांचाही सन्मान आपण या ठिकाणी करतोय. त्यांच्या माध्यमातून देखील 5,000 रुपयाची रोख रक्कम देणगी या ठिकाणी लाभली. राहुलजी गायकवाड यांना विनंती राहील आपल्या शुभ हस्ते दिनकर शेठ कदम यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करावा. 5,000 रुपयाची रोख रक्कम देणगी आपल्या स्पर्धेसाठी दिनकर भाऊंच्या वतीने लाभते. या संपूर्ण खेळाडूंसाठी आपण पाहतोय ज्यांनी संपूर्ण पाण्याची व्यवस्था आणि स्टंप सौजन्य आपल्याला ज्यांच्या माध्यमातून लाभलं प्रकाश शेठ जगदाळे दादांचाही सन्मान आपण या ठिकाणी करतोय. शरदजी कदम यांना विनंती राहील आपल्या शुभ हस्ते प्रकाश शेठ जगदाळे यांचा सन्मान आपण संपन्न करावा. विकी यांना विनंती राहील या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. त्यानंतर कॅप सौजन्य या स्पर्धेसाठी सलीम शेठ काझी यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलं. संपूर्ण खेळाडूंसाठी आकर्षक कॅप ज्यांनी यावर्षी दिल्या सलीमभाई काझी यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करतोय. आणि हा सन्मान करण्यासाठी रामशेठ कदम आपण यायचंय आपल्या शुभ हस्ते आपण सलीमभाई काझी यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करावा.
किरणजी मंडले संघ मालक यांना विनंती राहील आपण सलीमबाईंचा सन्मान या ठिकाणी संपन्न करावा. त्यानंतर संपूर्ण स्पर्धेसाठी टेनिक्स कंपनीचे आपण जे बॉल वापरले त्यासाठी विशेष सहकार्य लाभलं रोहन शेठ जगदाळे आणि शरद शेठ झरक या दोन्ही मान्यवरांचा सन्मान आपण करतोय. विनंती राहील दादा आपण देखील या ठिकाणी यायचंय. रोहन शेठ जगदाळे आणि शरद शेठ झरक यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी पुढे यायचंय. आपलाही सन्मान संपन्न होतोय. विशाल यांना विनंती राहील आपल्या शुभ हस्ते या दोन्ही मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी करावा ज्यांचं नुकतंच या ठिकाणी शुभागमन होत आहे. मथुरा फार्मच्या सर्व महाराष्ट्रातील बैलगाडा क्षेत्रातील वाघीण हिंद केसरी बैलगाडा मालकी सौभाग्यवती उर्मिलाताई माणिक शेठ गायकवाड ताईंचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. ताई आपलंही आमच्या CPL च्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर पुढील सन्मान आपण या ठिकाणी करतोय. सुभाष दादा लवटे यांच्या माध्यमातून देखील 2100 रुपयाची देणगी आपल्याला प्राप्त झाली. त्यांनाही विनंती करतो की दादा आपण पुढे यायचं. आपलाही सन्मान होतोय. सुभाष शेठ लवटे दत्तात्रय दादा कदम यांचाही सन्मान यावधी आपण संपन्न केलेला आहे. त्यांच्या माध्यमातून देखील 2000 रुपयाची देणगी प्राप्त झाली. त्यानंतर प्रकाश शेठ गायकवाड यांच्या माध्यमातून देखील 1100 रुपयाची देणगी आपल्याला प्राप्त झालेली आहे. त्यानंतर पुढील सन्मान सूरज शेठ गायकवाड यांना विनंती राहील आपणही पुढे यायचंय. सूरज भाऊ गायकवाड यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 1100 रुपये देणगी या ठिकाणी प्राप्त झाली. त्यांचाही सन्मान आपण करतोय. त्यानंतर विशाल शेठ केंगार यांनाही विनंती राहील आपलाही सन्मान होतोय. आणि विशाल शेठ आहेत का? युवराज या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. युवराज केंगार आहेत की? भाऊ या पुढे. प्रेमशेठ जरग यांना विनंती राहील. प्रेमशेठ जरग आपल्या शुभ हस्ते दादांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करावा. त्यानंतर ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतोय आकर्षक स्पोर्ट्स सायकल आपल्याला मॅन ऑफ द सिरीज साठी ज्यांच्या माध्यमातून लाभली हनुमंत शेठ भंडलकर उद्योजक साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. हनुमंत शेठ भंडलकर यांना विनंती राहील आपण पुढे यायचंय. दामोदर शेठ माने यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. हनुमंत दादा भंडलकर दादा आपण पुढे यायचंय. दामोदर शेठ माने यांच्या शुभ हस्ते त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. त्यानंतर फायनलच्या मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक कूलर ज्यांनी आपल्याला दिला कैलासवासी अंगद बजरंग भंडलकर यांच्या स्मरणार्थ मॅन ऑफ द मॅच साठी त्यांच्या भंडलकर परिवारानं एक आकर्षक कूलर या ठिकाणी दिलेला आहे. आणि खंडूशेठ भंडलकर यांना विनंती राहील या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. शरद जरग यांच्या शुभ हस्ते खंडूशेठ भंडलकर यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. सगळे बक्षीस दाते सर्वांचा सन्मान या ठिकाणी आपण संपन्न केलेला आहे. यानंतर संघ मालकांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. प्रथमतः या स्पर्धेमध्ये नाना 11 हा संघ खेळला. नाना 11 संघाचे संघ मालक होते उद्योजक समाधान नाना गायकवाड यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. मी नानांना विनंती करतो की आपण पुढे यायचंय. धन्यवाद. यानंतर संघ मालकांचा सन्मान होईल समाधान नाना गायकवाड यांना विनंती राहील आपला सन्मान होतोय. हा सन्मान करण्यासाठी सागर शेठ जाधव यांना विनंती राहील आपल्या शुभ हस्ते आपण समाधान नाना गायकवाड यांचा सन्मान संपन्न करायचा आहे. सागर शेठ चला. त्यानंतर पुढील सन्मान आपण पाहतोय मथुरा फार्म हा संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाला. महाराष्ट्रातील हिंद केसरी बैलगाडा मालकी आणि आपण पाहतो आपल्या चिंतारे गावचं नाव बैलगाडा क्षेत्राच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्यांनी पोहोचवलं अशा सौभाग्यवती उर्मिलाताई माणिक शेठ गायकवाड ताईंचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. आणि मी विनंती करतो आटपाडी तालुक्याच्या पंचायत समितीच्या सदस्य डॉक्टर मीनाक्षीताई पुजारी ताईंच्या शुभ हस्ते उर्मिलाताईंचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय.
ताईंचाही खूप खूप आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्यांचा संघ यावर्षी 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. मथुरा फार्म त्याही टीमचा मनापासून अभिनंदन. उर्मिला ताईंचा सन्मान करतायत आटपाडी पंचायत समितीच्या सदस्य डॉक्टर मीनाक्षीताई पुजारी. ताईंचाही मनापासून धन्यवाद. थँक्यू. यानंतर पुढील सन्मान आपण या ठिकाणी करतोय. यावर्षी तुम्ही पाहिलं होता 3रा संघ बापूराव शेठ सुपर किंग, बापूराव शेठ माने साहेबांचा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळाला. त्याही संघ मालकांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. संघ मालकांचा मला वाटतं यादी सन्मान संपन्न झालेला आहे. धन्यवाद बापूराव शेठ माने. 4था संघ मालक आपण पाहिले होते. 2 संघ मालक होते मराठा टायगर्स या टीमचे ओनर आणि ज्यांचा संघ यावर्षी 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरला असे के चैन छत्रपती संभाजीनगर. मराठा टायगरचे संघ मालक विकास शेठ कदम यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. आणि हा सन्मान करण्यासाठी सचिनजी मंडले सर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या संघ मालकांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करावा. आणि शरद शेठ कदम मराठा टायगर्स यांनाही विनंती करतो दोन्ही मान्यवरांनी या ठिकाणी यायचंय. शरद शेठ या आणि विकास शेठ कदम या दोन्ही संघ मालकांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. धन्यवाद. त्यानंतर 5वा संघ होता चोपडे नगर सुपर किंग्स आणि यावर्षी त्या संघाचं संघ मालकांचं जे घेतलं होतं ते गोल्डन ग्रुपने घेतलं होतं. सगळ्या ग्रुपचं अभिनंदन करतो आणि प्रतिनिधी म्हणून शशिकांत चोपडे यांना विनंती राहील आपण या ठिकाणी यायचंय. गोल्डन ग्रुप चोपडे नगर किंवा कुणीही संघातील एखादा खेळाडू असेल तर या ठिकाणी पुढे यायचंय. अजित या चला कॅप्टन अजित बंडलकर या सन्मानाचा स्वीकार करतील. सचिनजी कदम यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. टाळ्या वाजवा. इंदाळेचा बाहुबली अजित बंडलकर. अख्खा गाव झटला पण अजित बंडलकरचा रुबाब नाही आला. खरे खरं तर यानंतर आपण पुढील सन्मान करतोय. ब्लॅक हंटर जो संघ आज यावर्षी आपण पाहतोय उपविजेता ठरतोय. त्या संघाचे संघ मालक होते युवा उद्योजक श्यामशेठ कदम आणि किरण शेठ मंडले. दोन्ही मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. उद्धवजी गायकवाड दादांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. विनंती राहील आपणही पुढे यायचंय. रामशेठ कदम यांनाही विनंती करतो की आपणही पुढे यायचंय. हा सन्मान करण्यासाठी 2 संघ मालक आहेत किरण शेठ मंडले आणि श्यामशेठ कदम. दोन्ही संघ मालकांचा आपण सन्मान करतोय. मला वाटते फक्त किरण शेठ मंडले या ठिकाणी आज उपस्थित आहेत आणि श्यामशेठचे बंधू आले रामशेठ कदम यांनाही विनंती करतो की आपणही या सन्मानाचा स्वीकार करावा. धन्यवाद. थँक्यू. यानंतर ओल्ड गोल्ड त्या संघानं आपण पाहतोय खरं तर सगळ्या संघांना सहकार्य केलं असा संघ होता ओल्ड गोल्ड आणि त्या टीमचे संघ मालक दादासाहेब शेठ गायकवाड यांचा सन्मान आणि उद्धव शेठ गायकवाड यांचाही सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. समाधान नाना गायकवाड यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण खरतर हा सन्मान संपन्न करावा. 132 आठवलं काही नाही. टाळ्या वाजवा. त्यानंतर आणि जो संघ आपण पाहतोय पहिल्या क्रमांकाचा जो संघ ठरला यावर्षी आपण पाहतोय विजेता संघ होता. आपण पाहतोय झुंज ग्रुप त्या संघाचे ओनर होते सागर शेठ जाधव आणि सुधीर शेठ जाधव या दोन्ही संघ मालकांचा देखील आपण सन्मान या ठिकाणी करतोय. मी म्हणे आता सागर शेठ तुम्ही स्वतः यायचे. सुधीर शेठ आले होते मागाशी. बापूराव शेठ माने साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या टीमच्या संघ मालकांचा सन्मान. विनोद शेठ कदम विनोद भैया कदम हेही संघाचे संघ मालक होते. त्यांनी आपण पाहतोय संघ मालकत्व घेतलं. सागर शेठ जाधव आणि विनोद भैया कदम यांचाही सन्मान. विनोद भैया टी शर्ट मध्ये आले त्यामुळे दर्शन नाही आलेत की. टाळा वाजवा एकदा जोरदार दोन्ही संघ मालकांसाठी. यावर्षी विजेते पदाचे मानकरी संघ मालक आहेत. धन्यवाद. येणेप्रमाणे सगळ्या बक्षीसदात्यांचा नामोल्लेख झालेला आहे. योगेश शेठ चोपडे यांनी आपण पाहतोय 5,000 रुपयाची देणगी आपल्याला या स्पर्धेसाठी दिलेली आहे. त्यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करतोय. विनंती राहील दादा आपण पुढे यायचंय.
दिनकर दादा कदम यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते योगेश शेठ चोपडे यांचा सन्मान आपण करावा आणि आणखी एक सन्मान चला दादा या पुढे योगेश शेठ चोपडे यांना विनंती करतो की आपला सन्मान या ठिकाणी होतोय जवळजवळ सर्व सन्मान आपण या ठिकाणी कव्हर करत आलेलो आहोत फक्त आता एक सन्मान राहिलाय ज्यांनी आज सगळ्या प्रेक्षकांसाठी खेळाडूंसाठी अल्पोहोराची म्हणजे भोजनाची व्यवस्था या ठिकाणी केली असे भानुदास शेठ माने उद्योजक आणि श्रीकांत दादा देशमुख या दोन्ही मान्यवरांचा आपण सन्मान करतोय आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो आदरणीय उर्मिलाताई गायकवाड ताई आपल्या शुभ हस्ते या दोन्ही मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करावा आदरणीय भानुदास शेठ माने आणि आदरणीय श्रीकांत दादा देशमुख या दोन्ही मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय हिंद केसरी बैलगाडा मालिकेनं आपण पाहतो क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व उर्मिलाताई गायकवाड यांच्या शुभ हस्ते या दोन्ही उद्योजक साहेबांचा सन्मान भानुदास शेठ माने आणि श्रीकांत दादा देशमुख यांच्या वतीनं सगळ्या प्रेक्षकांसाठी खेळाडूंसाठी आज भोजन व्यवस्था लाभली त्याबद्दल त्यांचंही मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो मित्रांनो इनेप्रमाणे सगळे बक्षीस असतील सगळ्या मान्यवरांचा आपण सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न केलेला आहे नजर चुकीने जर कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो आणि या ठिकाणी काही ऑफिशियल टीमचे देखील ज्यांनी सर्वाधिक मोठं सौजन्य आपल्याला केलं खरं तर क्रिकेटसाठी लागणारी जागा आदिनाथ शेठ इंगवले आदरणीय देशमुख साहेब श्रीकांत दादा देशमुख यांच्या वतीनं आपल्याला ग्राउंड या ठिकाणी लाभलं मी श्रीकांत भाऊंना विनंती करतो की आपण आदिनाथ शेठ इंगवले यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे टाळ्या वाजवा मित्रांनो यांच्यासाठी देखील दरवर्षी आपल्याला विनाशुल्क ग्राउंड आपल्याला खेळण्यासाठी देत असतात त्याबद्दल त्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो देशमुख साहेबांचंही आपल्याला या ग्राउंडसाठी विशेष सौजन्य लाभतं देशमुख साहेबांचा सन्मान आपण याआधी संपन्न केलेला आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते आदिनाथ शेठ इंगवले यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न केलेला आहे पंकजी निकम यांचाही आपण सन्मान करतोय ज्यांनी आपल्याला ऑप्शनसाठी संपूर्ण भोजन व्यवस्था दिली होती पंकजा आपल्यालाही या ठिकाणी सन्मानित केलं जातंय सचिन शेठ जाधव यांच्या शुभ हस्ते पंकजी निकम यांचा सन्मान आपण करतोय ओके सचिन जाधव या त्यांच्या वतीनं तो सन्मान आपण स्वीकारायचा आहे त्याचप्रमाणे हा सन्मान करण्यासाठी आदिनाथ शेठ इंगवले यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी संपन्न करावा चला अजून कोणी सन्मान राहिलाय का एकदा चेक करा गत वर्षी ज्यांनी आपल्याला गतवर्षी सन्मान राहून केला होता खर तर आपल्या भागातील आपण पाहतो एक दानशूर व्यक्तिमत्व आणि सातत्यानं गावातील आपण पाहतोय प्रत्येक कार्यात ज्यांची भूमिका विशेष भूमिका देखील आपल्याला नेहमी लाभत असते असे मथुरा फार्मचे आधारस्तंभ माणिक शेठ गायकवाड यांनी गतवर्षी सगळ्या ऑप्शनसाठी भोजन व्यवस्था असेल विशेष सहकार्य आपल्याला केलं होतं त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय आणि त्या सन्मानाचा स्वीकार करतील उर्मिलाताई यांना विनंती करतो की आपण प्रतिनिधी म्हणून त्यांचा सन्मानाचा स्वीकार आपण करावा आणि हा सन्मान करण्यासाठी सरपंच संजय शेठ कदम बापूराव शेठ माने यांना विनंती करतो की आपण माणिक शेठ गायकवाड यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करावा ते चुकून राहिलं होतं ते सर्व कमिटीने आज सांगितलं की प्रथम त्याही नावाचा उल्लेख आपण या ठिकाणी करूया मित्रांनो या स्पर्धेसाठी आपण पाहतोय जे आयोजक कमिटी सातत्यानं मेहनत घेते सगळ्या आयोजकांच्या वतीनं देखील आपण एक सन्मान करतोय शिवस्वराज्य युवा प्रतिष्ठानचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी होते प्रतिनिधी म्हणून वैभव जाधव यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय विनंती राहील हा सन्मान करण्यासाठी मी डॉक्टर मीनाक्षीताई पुजारी पंचायत समिती सदस्य ताईंना विनंती करतो की या स्पर्धेचं आयोजन करत असताना शिवस्वराज्य प्रतिष्ठान आणि कोर कमिटीच्या वतीनं वैभव जाधव यांचा सन्मान
आपण या ठिकाणी करतोय. टाळा वाजवा सर्वांनी. वैभवसाठी देखील आपण पाहतोय सगळ्या गोष्टींचा फॉलोअप असेल. त्यानंतर संपूर्ण शिवस्वराज्य युवा प्रतिष्ठान असतील आणि गावातील सर्व युवक सहकाऱ्यांच्या वतीनं मान्यवरांच्या वतीनं सगळ्या खेळाडूंचा सन्मान म्हणून वैभव त्याचा स्वीकार करतोय. टाळा वाजवा. धन्यवाद. थँक्यू. आता यानंतर ज्या ऑफिशियल टीम आल्या होत्या या स्पर्धेसाठी लाईव्ह असेल, पंच असतील, कॉमेंटेटर असतील, स्कोर असतील, त्यांचा सन्मान होतोय. या स्पर्धेसाठी सुंदर असं लाईव्ह प्रक्षेपण ज्यांचं आपल्याला लाभलं सनराईज लाईव्हचे सर्व नितीन होनमाने सर यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. सरांना विनंती राहील आपण पुढे यायचंय आणि त्यासाठी आपल्याला ज्यांनी सौजन्य दिलं सागर शेठ जाधव यांना विनंती करतो की आपण लाईव्ह टीमचा सन्मान आपल्या शुभ हस्ते संपन्न करावा. सुधीर शेठ जाधव आणि सागर शेठ जाधव यांच्या माध्यमातून आपण पाहतो हे लाईव्ह सौजन्य लाभले होतं. टाळ्या वाजवा एकदा. धन्यवाद. त्यानंतर या स्पर्धेला एक आकर्षक आवाज या डीजेच्या माध्यमातून आपल्याला लाभला. डीजे विनायक यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करतोय. रघुनंदन जगदाळे यांना विनंती करतो की आपण डीजे ऑपरेटर आणि डीजेच्या मालकांचा सन्मान. डीजे विनायक चला पटकन या. त्याला आवाज द्या आतमध्ये. डीजे ऑपरेटर मला बाहेर या. शुभम ढोकळे चला. डीजे शुभम विनायक 24 चे मालक यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. टाळ्या वाजवा मित्रांनो. सगळ्यांचं चांगलं मनोरंजन 4 दिवसामध्ये केलं आणि चांगला आवाज त्यांनी आपल्याला या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. त्यानंतर या स्पर्धेसाठी जी सुंदर अशी मंडप व्यवस्था लाभली सिद्धनाथ मंडप अँड डेकोरेटरचे मालक पुजारी बंधू यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करतोय. त्यांना विनंती करेल डॉक्टर कृष्णाताई भोसले याही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे आपण या ठिकाणी सन्मान संपन्न करणार आहोत. मी विनंती करतो की उर्मिलाताई आपल्या शुभ हस्ते डॉक्टर पदाधिकाऱ्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करावा. ताईंचं नाव आमच्यापर्यंत थोडंसं उशिरा पोहोचलं त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. काय हरकत नाही, परंतु डॉक्टर कृष्णाताई यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. उर्मिलाताईंच्या शुभ हस्ते त्यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. शिवाजी शेठ पुजारी सिद्धनाथ मंडप अँड डेकोरेटरचे मालक यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करतोय. भाऊंना विनंती करतो की आपण पुढे यायचंय. सलीमबाई काझी आणि दत्तात्रय मामा कदम यांना विनंती करतो की आपण जी सुंदर अशी मंडप व्यवस्था आपल्याला लाभली शिवाजी पुजारी सिद्धनाथ मंडप अँड डेकोरेटरचे मालक खरसुंडी यांचा सन्मान आपण या ठिकाणी करूया. सलीमबाई काझी आणि आपण पाहतोय दत्तात्रय मामा कदम यांच्या शुभ हस्ते शिवाजी पुजारी यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेचं जे सगळ्यात महत्वाचं काम असतं ते स्कोरिंग ज्यांनी केलं महाराष्ट्रातील एक नामवंत स्कोरर भरत पाटील सरांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. महेंद्र शेठ सपकाळ यांच्या शुभ हस्ते भरत पाटील यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. या भरत आपल्यालाही सन्मान केला जातं. महेंद्र सपकाळ आपण पुढे यायचे हा सन्मान करण्यासाठी. त्यानंतर पुढील सन्मान या स्पर्धेला आपण पाहतोय ज्यांचं समालोचन सुंदर ऐकायला मिळालं आपल्याच आटपाडी तालुक्यातील एक गोड आवाज वैभव कदम यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करतोय. या वैभव आपलाही सन्मान या ठिकाणी आमच्या चिंचाळे ग्रामस्थांच्या वतीनं मान्यवरांच्या वतीनं संपन्न होतोय. हा सन्मान करण्यासाठी भानुदास शेठ माने यांना विनंती राहील दादा आपल्या शुभ हस्ते आपण समालोचकांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करावा. धन्यवाद. सहकारी समालोचक म्हणून यावर्षी वैभव कदम यांचा आवाज तुम्ही ऐकला. धन्यवाद. पुढील एक सन्मान जे अलंकार सर यांचा होणार आहे. हा सन्मान बापराव शेटमाने यांच्या हस्ते होणार आहे. उत्कृष्ट एक कॉमेंटेटर म्हणून आपल्याला 2 वर्ष झाले आपल्या लीगसाठी येतात. खास पुण्या मंचरवरून येतात. खास आपल्या सर्व खेळाडूंच्या प्रेमापोटी येतात. ते जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अलंकार सरांना.
नेहमीप्रमाणे सगळे सन्मान या ठिकाणी संपन्न झालेले आहेत. आता सगळे जे काही वैयक्तिक बक्षीस आहेत त्या बक्षीस वितरणाकडे आता आपण चाललेलो आहोत. जे काही मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार होते पहिल्या दिवसापासूनचे सगळ्या मान्यवरांना विनंती करतो की जे व्यासपीठावरती आहेत सगळ्या मान्यवरांना आपण प्रत्येकाने एक ट्रॉफी द्यायची. सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हे ट्रॉफीज आपण पटापट देणार आहोत. ओके, ठीक आहे. विनोद सर तुम्ही ट्रॉफी द्या आणि दिनकर मामा प्रत्येक मान्यवरांना लगेच आपण त्या ठिकाणी हे करायचं. ठीक आहे. पहिला सामना झाला होता चिंचणे प्रीमियर लीगचा. बापू थोरात तुम्ही पाहताय बापूराव शेठ सुपर किंग संघाचा बापू थोरात पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच होता. टाळ्याच्या गजरात त्याचंही स्वागत करा. त्यानंतर दुसरा सामना लीग स्टेजचा त्यामध्ये दीपक कदम मॅन ऑफ द मॅच होता. दीपक चला ज्या ज्या खेळाडूंची नावं घेतली जातील विनाविलंब पटकन यायचं कारण की भरपूर सन्मान आहेत अजून. ओके, पारुदास शेटवाणी यांना विनंती करतो की आपण बाबूला सन्मानित करायचंय. त्यानंतर दीपक कदम यांना सन्मानित करण्यासाठी श्रीकांत दादा देशमुख यांना विनंती करेल की आपण पुढे यायचंय. त्यानंतर तिसऱ्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच रोहन जगताळे ज्याने अर्धशतक ठोकलं होतं त्या मॅच मध्ये रोहनला आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. ब्लॅक हंटर्स टीमचा आदरणीय गणेश शेठ चोपडे यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर चौथ्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अजिंक्य जाधव यालाही आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. मी उर्मिला ताईंना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते अजिंक्यला या ठिकाणी सन्मानित करावं. त्यानंतर पाचव्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्यांना 8 बॉलमध्ये 32 धावा बनवल्या होत्या मल्हारी भंडलकर पाचव्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. मी डॉक्टर सुशीला मॅडम यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी खरं तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यावा सगळ्यांच्या हस्ते देणार आहे आपण. ठीक आहे. त्यानंतर पुढील सन्मान दीपक कदम या दीपक 6व्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच दीपक कदम डॉक्टर मीनाक्षीताई पुजारी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते दीपकला आपण सन्मानित करावं. त्यानंतर विश्वजित गायकवाड 7व्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मथुरा फार्मचा खेळाडू सरपंच संजय शेठ कदम यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. त्यानंतर 8व्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अनिकेत भंडलकर अनिकेत यांना सन्मानित करण्यासाठी बापूराव शेठ माने यांना विनंती करतो की दादा आपण अनिकेतला सन्मानित करावं. त्यानंतर 9व्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच विनोद कदम विनोद दत्तात्रय कदम. आता 2 विनोद कदम आहेत. एक विनोद राजाराम कदम आहेत तर एक विनोद दत्तात्रय कदम आहे. विनोद दत्तात्रय कदम यांना मॅन ऑफ द मॅच देतो आपण. या विनोद आणि खरं तर आता योगायोगाने पुढची कोणते आले वडिलांच्या हस्ते मला वाटतं मुलाचा सन्मान होणं हे याच्यासारखं जगात कोणतंच भाग्य नाही. दत्ता मामा या बरोबर खुर्ची तुम्हीच 2 नंबर आहे. ओके राहू द्या काय हरकत आहे येऊ द्या ना तसं काही नाही. वडिलांच्या हस्ते ट्रॉफी मिळण्याचा एक आनंद वेगळा आहे. ओके ठीक आहे. उमेश चोपडे आपण पाहतोय 10व्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच उमेश आहेत का उमेश अजित या सन्मानाचा स्वीकार करा आणि ट्रॉफी त्यांच्यापर्यंत पोच झाली पाहिजे. ओके अजित स्वीकारतील उमेश चोपडे चोपडेनगर सुपर किंगचा खेळाडू. 11 नंबरला सूरज चव्हाण मॅन ऑफ द मॅच 11व्या सामन्याचा सूरज मराठा टायगर्स या संघाकडनं सूरजला तुम्ही पाहिलं. 12व्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अनिकेत भंडलकर अनिकेत या अविनाश इंगवले यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतोय. त्यानंतर 13व्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सचिन मंडले सर या सर आपल्याला या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. मथुरा फार्मचे खेळाडू सचिन मंडले सर. 14व्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच चिंतळे एक्सप्रेस सचिन कदम यांना विनंती राहील आपणही पुढे यायचंय. दिनकर दादाच्या शुभ हस्ते हा पुरस्कार आपण देतोय. चला परत आदरणीय भानुदासजी माने साहेब आपल्याला विनंती आहे आपणही पुढील सन्मान करण्यासाठी पुढे यायचंय. धन्यवाद. सचिन कदम यांचा सन्मान होईल भानुदासजी माने साहेब यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर अजित भंडलकर 15व्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच या अजित श्रीकांत दादा देशमुख यांना विनंती करतो की आपण अजित भंडलकर यांना सन्मानित करायचंय. त्यानंतर 16व्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अविनाश काळे चिंताळे गावचा ब्लास्ट यांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. सन्मान करण्यासाठी गणेश चोपडे साहेबांना विनंती राहील आपण पुढे यायचंय. बघा मित्रांनो मी एका दिवसात सगळ्या मान्यवरांची नाव पाठ झाली.
कोणत्याही मान्यवराचं नाव विचारा, सगळ्यांचं लक्षात, प्रत्येक खेळाडूचा खेळ लक्षात येईल. थँक्यू. विनोद थोरात 17व्या सामन्याच्या आपण पाहतोय. या चिंचळे गावाला पडलेले गोड स्वप्न विनोद थोरात यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. मी उर्मिला ताईंना विनंती करतो की ताई आपल्या शुभ हस्ते विनोदला देखील आपण सन्मानित करायचंय. त्यानंतर विश्वजित गायकवाड 18व्या सामन्याचा जो मॅन ऑफ द मॅच होता, विश्वजितला सन्मानित करण्यासाठी डॉक्टर सुषमा मॅडम यांना विनंती राहील. आपण विश्वजित गायकवाड यांना सन्मानित करायचं आहे. त्यानंतर पुढील सन्मान अजिंक्य जाधव 19वा सामना जो झाला होता त्या सामन्याचे मानकरी अजिंक्य डॉक्टर मीनाक्षीताई पुजारी पंचायत समिती सदस्य ताईंना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण अजिंक्यला सन्मानित करावं. 20वा सामन्याचे मानद मॅच संतोष जरग डावखळाचा अनोख्या फटक्यांचा बादशाह संतोष जरग. चला उठा, पुढे गेले संतोष, फायनलच्या जिंकले तरी घरी गेले. ओके ओके, चला ट्रॉफी घ्या. विवेक येतोय ना, पियुष जरग आपण बघतो या ट्रॉफीचा स्वीकार करतील. त्यानंतर अनिकेत बंडलकर सरपंच संजय कदम साहेबांना विनंती करतो की आपण अनिकेतला सन्मानित करायचंय. 21व्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सचिन कदम. 22व्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच आणि सन्मान करण्यासाठी बापूराव शेठ माने यांना विनंती करतो की आपण सचिनला सन्मानित करायचंय. त्यानंतर विश्वजित गायकवाड 23व्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. लीग स्टेजचा आपण बघतोय 28 सामने झाले, 23 पर्यंत आपण आलोय. त्यानंतर वैभव जाधव यांना आपण सन्मान करतोय. मी दत्तात्रय मामा कदम यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण वैभवला या ठिकाणी सन्मान करायचे. तत्पूर्वी प्रथमतः विश्वजित गायकवाडला आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. धन्यवाद. प्रेमशेठ जरग यांना विनंती करतो की आपण पुढील सन्मान करायचा आहे. अविनाश काळे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. प्रथमतः वैभव या ना पुढे तुम्ही. वैभव जाधव जे टर्निंग ओव्हर टाकली होती, मॅच विनिंग बॅटिंग देखील केली होती. त्यानंतर 25वा सामना झाला होता अविनाश काळे यांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. त्यानंतर सचिन कदम 26व्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. सचिन या आपल्याला या ठिकाणी सन्मानित केलं जातंय. विनंती राहील हा सन्मान करण्यासाठी सागर शेठ जाधव आपल्या शुभ हस्ते सचिन कदम यांचा सन्मान. त्यानंतर 27वा जो सामना झाला होता रोहन जगताळे 27व्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच होता. विकास शेठ कदम यांना विनंती करतो क्रिकेटचे ओनर आपल्या शुभ हस्ते. त्यानंतर शेवटचा 28वा सामना लीग स्टेजचा दीपक कदम उद्धवजी गायकवाड. दीपक कदम यांना आपण मानव मान देतोय. जे आपण पाहतोय उद्धव दादा गायकवाड. त्यानंतर आता क्वालिफायर 1 मध्ये तुम्ही पाहणारा वैभव जाधव आपण पाहतोय. वैभवला या ठिकाणी सन्मानित करतो आणि हा सन्मान करण्यासाठी विनंती करतो समाधान नाना गायकवाड आपल्या शुभ हस्ते आपण वैभवला या ठिकाणी सन्मानित करावं. त्यानंतर इलिमेंटरीची जी मॅच झाली होती त्यामध्ये दीपक कदम ठरला होता हिरो मी म्हणेन. या दीपक कदम यांना सन्मान करण्यासाठी रोहन जगताळे यांना विनंती राहील आपल्या शुभ हस्ते
आणि सेमी फायनलचा देखील जो काय मॅन ऑफ द मॅच आहे तो दीपक कदमच आहे. त्याला आपण या ठिकाणी पुन्हा सन्मानित करूया. दीपक या ठिकाणी थांबा. हा सन्मान प्रेमशेठ जरग यांना विनंती राहील आपण या ठिकाणी करावा. विश्वजित या एक मॅच जी मॅन ऑफ द मॅच आपले यांची एक बाकी आहे ती देखील आपण मॅन ऑफ द मॅच देतो. विश्वजित गायकवाड. ग्रुप स्टेज मधला 2 मॅन ऑफ द मॅच का एक घ्यायला आला नसेल विश्वजित पुढे, बरोबर ना? हा, दिनकर दादा कदम यांच्या शुभ हस्ते आपण देतोय या दोन्ही मॅन ऑफ द मॅच. विश्वजित साठी टाळ्या वाजवा सर्वांनी. सुंदर खेळ त्याचा या स्पर्धेमध्ये राहिलेला आहे. तर आता फायनल मॅन ऑफ द मॅच या किताबाकडे आपण जाणार आहोत. फायनल मॅन ऑफ द मॅच साठी आपण पाहतोय कैलासवासी अंगद बंडलकर यांच्या स्पर्धार्थ आपण पाहतोय फायनल मॅन ऑफ द मॅच साठी एक कूलर होता ते बक्षीस आता या ठिकाणी देतो आणि एक ट्रॉफी आपण पाहतोय प्रेमशेठ जरग यांच्या माध्यमातून संपूर्ण ट्रॉफीज होत्या या. मी विनंती करतो या सामन्याचा फायनल मॅन ऑफ द मॅच ज्या गोलंदाजांना अफलातून गोलंदाजी करत पहिल्या संघांना थांबवलं शरद जरग कॅप्टन ठरतात मॅन ऑफ द मॅच. टाळ्या वाजवा एकदा जोरदार. फायनल मॅन ऑफ द मॅच. सगळ्यात एक शांत कॅप्टन आहे. चिडला कोणाचे नसतात बरं, हा लक्षात घ्या. अजित बंडलकर या त्यांच्या परिवाराच्या वतीने आपण पाहतोय हा कूलर आहे. त्यांच्या शुभ हस्ते आपण हे प्राइज देतो आणि मान्यवर या मी विनंती करतो की त्या ठिकाणी 1 मिनिट थांबा. प्रेमशेठच्या वतीने ट्रॉफी द्यायची आहे. त्यानंतर एक कूलर बंडलकर बंधू अजित तुम्ही थांबा आणि भारदास शिपाने आणि श्रीकांत भाऊ देशमुख दोघांनी पुढे या. 4ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हे बक्षीस देतोय. फायनल मॅन ऑफ द मॅच साठी एक थंडगार कूलर या ठिकाणी दिला जातोय. टाळा वाजवा एकदा शरद जरग यांच्यासाठी. अजित पुढे या ना. त्यानंतर पुढील सन्मान आता आपण या ठिकाणी देतोय मित्रांनो. बेस्ट बॉलर हा किताब आता आपण या ठिकाणी देणार आहोत. या स्पर्धेमध्ये शरद भाऊ चालतंय का? वैभव फिल्डरला ट्रॉफी आहे का? आहे ना. प्रथमतः उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा किताब आपण देतोय. ज्या खेळाडूनं या संपूर्ण मॅच मध्ये आपण पाहतोय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक करत असताना तुम्ही पाहताय उत्कृष्ट यष्टीरक्षण देखील केलंय आणि चांगली भूमिका त्या खेळाडूची राहिली. विनोद थोरात यावर्षी आपण पाहतोय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. टाळा वाजवा एकदा जोरदार. हे सगळं इकॉनॉमीने ज्याला डाऊट वाटेल खेळाडूला त्यांनी सॉफ्टवेअर मध्ये पाहण्यासाठी तिथं लगेच जायचे. परत कमिटीशी कोणतीही तक्रार करणार नाही. सगळं आपल्याकडे लाईव्ह आहे. ओके, थँक्यू. या विनोद यांना आपण सन्मान करतोय. बापूराव शेठ माने आणि दत्तात्रय मामा कदम यांना विनंती करतो दोन्ही मान्यवरांनी हा सन्मान करायचा आहे. आणि ती सुद्धा ट्रॉफी आपल्याला प्रेमशेठ जरग यांच्या माध्यमातून प्राप्त झालेली आहे. त्यांचं मनापासून धन्यवाद देतो. यानंतर उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब या स्पर्धेमध्ये आपण देणार आहोत. ज्या खेळाडूनं सर्वाधिक उत्कृष्ट गोलंदाजी केली परंतु 3 ते 4 नाव आहेत याच्यामध्ये. 4 नंबरला गोलंदाज राहिला दीपक कदम. त्यानं आपण बघतोय 10 सामने खेळले, 8 विकेट घेतल्या. तो 4थ्या क्रमांकावरती राहिला. 3ऱ्या क्रमांकावरती राहिले पंकज निकम. त्यांनी मॅचेस खेळलेत 9 आणि घेतल्या 9 विकेट. 2ऱ्या क्रमांकावरती राहिले. म्हणजे जितके कमी इनिंग आणि जास्त विकेट असेल तो गोलंदाज वरवर राहतो, लक्षात घ्या. त्यानंतर 2 नंबरला राहिला अनिकेत बंडलकर. त्यानं सामने खेळले 9, घेतल्या 9 विकेट. आणि 1 नंबरला नाव आहे जो संघ आपण पाहिला आज बाहेर पडला बापूराव शेठ सुपर किंग संघाचा. तुम्ही पाहताय बाबू थोरात. टाळा वाजवा एकदा. 7 सामने खेळले 9 विकेट त्याने या स्पर्धेमध्ये घेतला आणि त्याला जातो बेस्ट बॉलरचा किताब. पहिलाच वर्ष पर्व आहे आणि या पहिल्याच पर्वात त्यांना आपण पाहतोय सुंदर खेळ करत बेस्ट बॉलरचा किताब पटकवलेला आहे. आणि हा सन्मान करण्यासाठी सरपंच संजय दादा कदम आणि मी आदरणीय ताईंना विनंती करतो पंचायत समिती सदस्य डॉक्टर मीनाक्षीताई पुजारी यानंतर उत्कृष्ट फलंदाजाचा किताब आपण या ठिकाणी देतोय. मित्रांनो त्याच्यामध्ये देखील 3 नाव आहेत. सचिन कदम आपण पाहतोय 4थ्या क्रमांकावरती राहिले. धावा बनवल्या 215.
त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती अनिकेत भंडलकर 224 धाबा संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्यानंतर पहिल्या क्रमांकावरती आपण पाहतोय एक नाव आहे, परंतु ते नाव थोडस गुपित आहे, ते कधी नंतर सांगतो बा. त्यानंतर 1 नंबरला बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेमध्ये किताब जातोय. टोटल 323 धावा करणारा मथुरा फार्मचा विश्वजित गायकवाड. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. या वर्षीचा बेस्ट बॅट्समनचा किताब विश्वजित. मी म्हणजे सिरीजच्या रेस मध्ये होता, परंतु 2 सामने आज तो लवकर बाद झाला. संघ मालकीन सौभाग्यवती उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड ताईंच्या वतीनं 2100 रुपयाचं कॅश प्राइज तुमच्या खात्यामध्ये जमा झालेलं आहे. ताईंना मी विनंती करतो की ताई आपल्या शुभ असते. त्याचप्रमाणे गणेश शेठ चोपडे यांना विनंती करतो की दादा आपण, त्याचप्रमाणे डॉक्टर त्रिशूला मॅडम यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी पुढे यायचे. आपल्या शुभ असते बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट या वर्षी विश्वजित गायकवाड याला आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. गत वर्षी हा खेळाडू मॅन ऑफ द सिरीजच्या रेस मध्ये होता, त्याचे अभिनंदन करेन. धन्यवाद मित्रांनो. यानंतर सगळ्यात एक महत्वाचा किताब आपण देतोय. संपूर्ण स्पर्धेत दमदार भारदार कामगिरी करणारा, ज्यानं या स्पर्धेत तब्बल मी म्हणेल गोलंदाजी करत असताना 8 विकेट घेतल्यात आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये 341 धावा आहेत. 2 नंबरला नाव राहिलं विश्वजित गायकवाडचं, त्याच्यात 323 धावा होत्या. आणि 1 नंबरला 341 धावा बनवणारा, 8 विकेट घेणारा या वर्षी मिस्टर 360 दीपक कदम. जोरदार टाळ्याच्या गजरात स्वागत करा. झुंज ग्रुपचा या वर्षी ठरतोय मालिके वीराचा मानकरी. सरपंच संजय शेठ कदम यांना विनंती करतो की दादा आपल्या शुभ असते हा मालिका वीराचा किताब आपण या ठिकाणी द्यायचा आहे. आणि या संपूर्ण ट्रॉफी देणारे प्रेमशेठ जरग यांचे मनापासून धन्यवाद देतो. धन्यवाद. वैयक्तिक पारितोषिक आता या ठिकाणी संपन्न झालेले आहे. यानंतर मालिका वीराची सायकल आहे. 1 मिनिट. सायकलवर इथं सायकलवर बसून फोटो घ्यायचा असं नाही. आणि ही सायकल ज्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभली हनुमान शेठ बंडलकर दादांना विनंती राहील आपण पुढे यायचंय. त्यांच्या माध्यमातून आकर्षक स्पोर्ट सायकल आपल्याला लाभली. हनुमान दादा बंडलकर उद्योजक यांच्या माध्यमातून मिळाली. दादांना विनंती आपण त्याच्या समोर या ठिकाणी उपस्थित राहायचंय. ती मालिकेवीराची आकर्षक स्पोर्ट सायकल आणि दीपक सायकलवरच घरी द्यायच्या लक्षात घ्या. हा ठीक आहे. आता 1 ते 4 पारितोषिक देण्यापूर्वी मी प्रथमतः जे काही आज पाहुणे म्हणून आपल्याला सर्वांना या ठिकाणी लाभलेले मी थोडक्यात विनंती करतो की आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या आटपाडी पंचायत समितीच्या सदस्य डॉक्टर मीनाक्षीताई पुजारी ताई आपण सगळ्या खेळाडूंना या ठिकाणी आज या स्पर्धेबद्दल शुभेच्छा द्याव्या. धन्यवाद ताई. आपले सहकार्य यावर्षी आम्हाला लाभलं. असंच सहकार्य इथून पुढे देखील आमच्या सर्व खेळाडूंना आपलं राहील. यानंतर 4थ्या क्रमांकाचा आता पारितोषिक आपण देणार आहोत. सगळ्या मान्यवरांच्या वतीनं ताईंनी या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत. यानंतर 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ होता मराठा टायगर. संघ मालक विकास शेठ कदम आणि तुम्ही पाहताय एका बाजूला शरद शेठ कदम यांची टीम यावर्षी आपल्याला मराठा टायगर्स खेळताना पाहायला मिळाली. 4थ्या क्रमांकावरती राहिली या टीम आपलं या ठिकाणी स्वागत केलं जाते. मी सगळ्या उपस्थित मान्यवरांना आता विनंती करतो की सगळ्यांनी पुढे या. सगळी बक्षीस आता आपण 4ही मान्यवर आणि या संपूर्ण ट्रॉफी देणारे प्रेमशेठ जरग यांना विनंती करतो. आणि 4थ्या क्रमांकाचं जे बक्षीस आपल्याला लाभलं विजय शेठ गायकवाड साहेबांच्या वतीने हे बक्षीस होतं. त्यांनाही विनंती करतो दादा आपण पुढे यायचे. ट्रॉफी देऊन आपण या टीमचा सन्मान सगळ्या मान्यवरांनी पुढे उभं राहायचं. आणि खेळाडू तुम्ही गुडघ्यावर बसायचे. सगळ्या खेळाडूंना विनंती आपण गुडघ्यावरती बसा. मान्यवर दिसतील आणि फोटो सेशन होईल असं. ओके. फक्त कॅप्टन उभा राहील ट्रॉफी घेण्यासाठी किंवा संघ मालक राहतील. यानंतर
टाळ्या वाजवा सर्वांनी. 4थ्या क्रमांकाचे मानकरी ठरले यावर्षी मराठा टायगर्स. आपल्या चिंचणे प्रीमियर लीगचा विकास शेठ कदम आणि शरद शेठ कदम यांच्या मालकत्वाचा संघ 4थ्या क्रमांकाचा मान मिळवतोय श्री बसोबा महाराज करंडकाचा. यानंतर धन्यवाद. यानंतर 3रा क्रमांक आपण या ठिकाणी देतोय ज्यांच्या माध्यमातून 31 मनापासून या ठिकाणी कौतुक असेल. संपूर्ण टीम चांगले खेळलात. विक्रम गायकवाड असेल, या वर्षी चिंचणे प्रीमियर लीगचा 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी मथुरा फार्म आपण पाहतोय. सौभाग्यवती उर्मिलाताई माणिक शेठ गायकवाड ताईंचा संघ यावर्षी 3ऱ्या क्रमांकाचा बहुमान मिळवतोय. अभिनंदन टीम. त्यानंतर 2य क्रमांक खरं तर आपल्याला हे स्पर्धे 2य क्रमांकासाठी जे बक्षीस लाभलं अशा आपल्या आटपाडी पंचायत समितीच्या कार्यक्षम सदस्य आणि सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या सर्व डॉक्टर सौभाग्यवती मीनाक्षीताई पुजारी ताईंच्या वतीनं आपण पाहतोय 41,000 रुपये आणि शिव स्वराज्य युवा प्रतिष्ठान चिंचळे यांचंही सहकार्य होतं. त्यासाठी ताईंना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी 2य क्रमांकाच्या आपण या ठिकाणी संघाला देऊन सन्मानित करायचं. आणि उपविजेता संघ ठरला यावर्षी ब्लॅक हंटर्स. श्यामशेठ कदम, किरण शेठ मंडले यांची टीम. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सगळी टीम युवावती आणि सगळ्या खेळाडूंनी आज मन जिंकणारा खेळ करत फायनल पर्यंत आले आणि उपविजेतेचा मान मिळवतात. वैभव जाधव कॅप्टन. एकदा टाळ्या वाजवा सर्वांचं. श्यामशेठ कदम आणि किरण शेठ मंडले यांना विनंती करतो की आपण ट्रॉफी घेण्यासाठी पुढे यायचंय. सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण हा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न करतोय. धन्यवाद. सागर शेठ, आता 1 नंबरच्या बक्षिसाचं सेलिब्रेशन थोडं अटकी. कसं माहिती ना, आपण इंटरनॅशनलला पाहिलं. हा कॅप्टन येईल, बाकीच्यांनी आधीच बसून घ्यायचं. फक्त कॅप्टन ट्रॉफी घ्यायला पुढे येणार आहे. आता सगळे मान्यवर उभे राहा पुढे. 1ल्या क्रमांकाचं बक्षीस देणार आहे आदरणीय किशोर शेठ कदम, श्रीनाथ गोल्ड टेस्टिंग सेंटर उत्तर प्रदेश यांच्या माध्यमातून या युवा दानशूर देणगीदाराकडे 51,000 रुपये 1ल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं. आणि या वर्षीचा मान जातोय श्री बसोबा महाराज करंडकाचा. झुंज ग्रुप चिंचणे टीम साठी सागर शेठ जाधव, विनोद भैया कदम यांची टीम या वर्षी ठरते विजेतेपदाची मानकरी. सगळ्यांनी सुंदर खेळ केला. विकी कॅप्टनशिप केली विकीनं, त्याचंही मनापासून कौतुक करेल. दीपक कदमच्या अफलातून मालिकावीराची खेळी, त्याचप्रमाणे सगळेच रघुनंदन जगदाळे असतील, त्यानंतर विनोद भैया कदम असतील, त्यांचे बंधू सुधीर जाधव असतील, सगळ्यांनी चांगला खेळ केला. विनोद असतील. आणि 1ल्या क्रमांकाची ट्रॉफी आपण देतोय सरपंच संजय शेठ कदम, बापूराव शेठ माने, जिल्हा पंचायत समिती सदस्य डॉक्टर मीनाक्षीताई पुजारी, उर्मिलाताई गायकवाड, इंद्रकेसरी बैलगाडा मालकी, त्याचप्रमाणे डॉक्टर सुशीला मॅडम, त्याचप्रमाणे श्रीकांत दादा यांना विनंती करतो. भानुदास शेठ माने साहेब, आपल्याला विनंती असेल आपण पुढे यायचंय. दत्तात्रय मामा कदम, त्याचप्रमाणे दिनकर शेठ कदम, सगळे मान्यवर या. इकडून या दादा. भानुदास शेठ तुम्ही पुढून या, इकडून भरपूर जागा आहे. आपण सगळे या. गणेश शेठ चोपडे यांना विनंती करतो. सगळ्या उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या 1ल्या क्रमांकाच्या ट्रॉफीचं वितरण आपण करतोय. ओके, 2-3 फोटो सेशन होईल. प्रत्येक मान्यवरांनी ट्रॉफीच्या आता पुढे पुढे एक जण फक्त. हा सरपंच तुम्ही झाल्यानंतर ताईंला घ्या, ताई झाल्यानंतर पुढे एक जण. खेळाडू जागेवरच थांबा. फोटो सेशन आपल्याला बातमीपत्रासाठी ही माहिती द्यायची आहे. ओके, त्यानंतर मीनाक्षीताई यांना विनंती करतो. त्यानंतर उर्मिलाताई आपण पुढे या. सगळ्यांनी हळूहळू एक जण पुढे या. बक्षिसाचं वितरण आपण या ठिकाणी करत असताना सगळ्यांच्या शुभ हस्ते या टीमचा सन्मान संपन्न होत आहे. धन्यवाद. त्यानंतर उर्मिलाताईंना विनंती करतो आपण पुढे या. बापूराव शेठ माने दादा आपण आता पुढे यायचे. कॅप्टन शरद धराट यांचंही मनापासून कौतुक असेल. व व्हाईस कॅप्टन विकी तुमचंही मनापासून कौतुक. सागर शेठ जाधव, विनोद भैया कदम यांचा संघ यावर्षी ठरतोय श्री बसोबा महाराज करंडकाचा मानकरी. 1ल्या क्रमांकाचा विजेता दत्तात्रय मामा, त्यानंतर भानुदास शेठ माने, श्रीकांतदादा देशमुख, गणेश शेठ चोपडे यांनाही विनंती करतो आपण सगळ्यांनी पुढे पुढे यायचंय. 1ल्या क्रमांकाच्या संघासोबत आपण फोटो सेशन करतोय. धन्यवाद. डीजे ऑपरेटर मी ज्यावेळेला डीजे लावा त्यावेळेला तुम्ही तयार राहायचं. बरोबर. भानुदास शेठ आपण पुढे या. त्यानंतर श्रीकांत भाऊ देशमुख, गणेश शेठ चोपडे. धन्यवाद.
मंडळी यावर्षी चिंचाणे प्रीमियर लीग आपण पाहतोय श्री मसोबा महाराज करंडक 2026 CPL चा सराव या ठिकाणी संपन्न होत असताना एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात या पहिल्या क्रमांकाच्या संघासाठी. झुंज ग्रुप सागर शेठ जाधव विनोद भैया कदम यांची टीम ठरली पहिल्या क्रमांकाचे मानकरी. गणपती बाप्पा श्री मसोबा महाराज की धन्यवाद. आणि धन्यवाद. सेलिब्रेशन होईल यानंतर डीजे. धन्यवाद. 1 मिनिट फक्त. मान्यवरांचे सगळ्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त